नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी. तर रोज नवीन नवीन काहीतरी रेसिपी असतात. तसंच आज आहे आलू मटर की सब्जी. म्हणजेच काय तर आपल्या मराठी भाषेत मटर म्हणण्यापेक्षा ओला वाटाणा आणि बटाट्याची भाजी. हिंदीतलं नाव घेतलं की कशी भारी भाजी वाटते आणि आपलं मराठी नाव घेतलं की बटाटा वाटाण्याची भाजी असं आपण म्हणतो. सो चला, कशी असते तरी ते आपल्याला आवडते. चला करूया. मी कशी करते हे सांगते तुम्हाला. शेवटी कितीही आपण कोणाच्याही रेसिपी बघितलं तरी आपल्याला जे करायचं ते आपणच करतो आपल्या पद्धतीप्रमाणे. सो चला, सगळ्यात आधी तेल टाकून घेतलं होतं. थोडीशी मोहरी टाकली, नंतर जिरं टाकलं आणि त्यानंतर ठेचलेला लसूण टाकला. एक कांदा छान बारीक कापून घेतला होता, तो पण त्याच्यात तळायला ठेवलेला आहे. आणि आता हिंग टाकून घेतलं आहे आपण. थोडंसं मीठ टाकलं आणि हिंग चवीला टाकले. आणि मीठ आपल्याला जे अगोदर सामान टाकतो त्याच्यात मुरण्यासाठीच टाकलेलं आहे फक्त. मीठ आपण नंतरसुद्धा टाकणारच आहोत तसं. तर कांदा छान परतून द्यायचा आहे आपल्याला गोल्डन फ्राय होईपर्यंत. थोडासा कांदा लाल झालेला आहे आपला. त्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये आपला घरचा मसाला टाकून घेणार आहोत. काळा मसाला तुम्हाला ऑप्शनल आहे. तुमच्याकडे मिरची पावडर असेल तर तीही टाकू शकता, किंवा हिरवं मिरचीचं वाटण असेल त्याच्या जागी तेही टाकू शकता. तुम्हाला लाल भाजी हवी आहे की काळी हवी आहे की हिरवी हवी आहे ह्याच्यावरती डिपेंड करते की हिरव्या मिरचीची. थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे. कांदा छान हलवून त्यामध्ये आता आपण टाकतो मटार निवडलेला. तर सगळ्यात आधी आपण मटार आणला होता आणि तो निवडून घेतलेला होता. आणि आपण एक बटाटा घेतलेला आहे मोठा कापून, तो पण ह्याच्यात टाकला आहे. तर अशा पद्धतीने ह्याच्यात अंगापुरता रस्सा करण्यासाठी आपण थोडंसं कपभर पाणी टाकून जरी ही भाजी शिजवली ना, थोडंसं मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकून तरी खूप अप्रतिम लागते. तर मग आता आपल्याला ती पातळ करायची. तुम्हाला माहितीच आहे माझ्या डब्याच्या रेसिपीज असतात, त्यामुळे जराशा पातळ सरीच असतात. कारण की पुरुष माणसाचं पोट लवकर भरत नाही सुक्या भाजीने. आणि आता आपण पुन्हा मीठ टाकून घेतलेलं आहे ह्याच्यात. पुन्हा आपण थोडंसं हलवून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकूयात. सुरुवातीला थोडंच टाकते, नंतर वाफवायला ठेवल्यावर जरा जास्तीचं पाणी पडेलच त्याच्यात पातळ रस्स्यासाठी. एवढंच ह्याच्यात तुम्ही वाफवर सुद्धा ही भाजी करून घेतली तर खूप छान लागते. शेंगदाण्याचा कूट टाकतो आपण. अर्धा चमचाच टाकला आहे, जास्त नाही टाकलेला. आणि हे आपण आता जास्तीचं पाणी टाकून घेतलेलं आहे. ह्याला उकळी आली की आपण झाकून ठेवणार आहोत जळभरावर. भाजीत पाणी टाकलं की भाजीचं स्ट्रक्चर पूर्ण बदलतं बरं का, रंगापासून सगळंच. आणि ही आपली छान उकळी येऊन झालेली आहे. आणि ही भाजी थोडीशी आटेल आता जसं शिजेल तशी. आणि ही आपली भाजी 10 मिनिटात तयार झालेली आहे. तर रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा आणि नक्कीच ट्राय करा. बाय.
तर ही दुसरी रेसिपी आहे. तर सगळ्यात आपण कढई घेतली अगोदर, ती तापायला ठेवलेली आहे छान. त्यानंतर आपण 2 पळ्या तेल टाकलेलं आहे. जर तुम्हाला तेल कमी वापरायचं असेल ते वापरू शकता. तर आजची रेसिपी म्हणजे त्याच्यात फोडणी वगैरे काहीच नाही, डायरेक्ट आपण तेलामध्ये कांदा टाकला आहे. तो छान परतून घ्यायचा आहे आपल्याला, लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. आपला लालसर कांदा छान परतून झाला आहे 2-3 मिनटामध्ये. त्यानंतर आपण त्याच्यात टाकतो हिरव्या मिरचीचं वाटण. हे वाटण मी करूनच ठेवलेलं असतं. तर हिरवी मिरची आपण छान धुवून घेतलेली होती, ती पुसली. त्यानंतर मीठ आणि लसूण टाकून हे वाटण करून ठेवलेलं असतं. हे 10 ते 15 दिवस आरामशीर जातं हे वाटण. आणि हे झाल्यानंतर थोडंसं मीठ टाकून घेतलं होतं आणि मग ते सगळं मीठ ठेवलं सरळ लावून लेअरला आणि त्याच्यामध्ये 3-4 अंडे फोडून टाकलेली आहेत. आता तुम्हाला बुर्जी कशी आवडते? कोणाला खूपच अशी भुगा झाल्यासारखी बारीक बारीक आवडते, कोणाला जाडसर आवडते. आता हे ज्याच्या आवडीनुसार झालं. तर आमच्या घरात जास्त बारीक केलेली आवडत नाही, जराशी जाडच आवडते. म्हणजे अर्ध्या लोकांना तशी आवडते आणि अर्ध्या लोकांना अशी आवडते, असा विषय आहे. तर मी हिरव्या मिरची प्लीज केलेली आहे. तुम्ही हिरव्या मिरचीच्या ऐवजी लाल मसाला मिरची पावडर पण टाकू शकता, ऑप्शनल आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर धनेपूड किंवा जिरेपूड असं पण टाकू शकता. पण मी ही साधी सिंपलच केलेली आहे, आम्हाला अशीच आवडते म्हणून. तर चला 3 अंडी टाकली होती आपण. त्यानंतर तो कांदा जरा परतून दिल्यानंतर त्याच्यात ठेवली होती. आता ते थोडं अर्ध्या मिनिटाने आपण ते हलवून घ्यायचे. जसा वेळ जाईल ते पाहते घट्ट होत चाललेलं आहे अंड्यातलं. ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेतो जरासं. पूर्णपणे आपली भाजी आता तयार झालेली आहे. अशा पद्धतीने थोडेसे बारीक तुकडे करून घ्यायचेत. ते आपल्यावर डिपेंड आहे पूर्ण आपल्याला कशी करायची, ते पूर्ण बारीक करायचे की जाड तुकडे ठेवायचे. ते मीठ टाकून घेतलेलं आहे आपण चवीपुरतं. आणि आपली ही भाजी अशी पूर्णपणे कांदा कापण्यापासून ती 10 मिनिटात ही भाजी तयार होते. आणि तुम्हाला जर ओलसर हवी असेल तर थोडासा पाण्याचा शिपका मारा. कोरडीच हवीच असेल तर झालेलीच आहे ऑलमोस्ट भाजी. अंडं पूर्ण आटलं की 1 मिनिटात ही भाजी पूर्ण होतेच तयार. तर चला गरम चपाती बरोबर नक्की खा, भाकरी बरोबर, भाताबरोबर, कशीही छानच लागते. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चलो बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.